सर्वप्रथम आपल्या सर्वांना पर्यावरण दिनाच्या मनापासून महाराष्ट्र शासनाच्या वतीने मी शुभेच्छा देतो। आणि उद्या 6 जून छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक वर्धापन दिन जो उच्च व तंत्र शिक्षण विभागानं शिवस्वराज्य दिन म्हणून जाहीर केला आहे, त्याचा शुभारंभ आज ज्या ठिकाणी मी पत्रकार परिषद घेतोय त्या पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आम्ही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये साजरा करणार आहोत। कोविडची पार्श्वभूमी असल्यामुळे कोविडच्या सगळ्याच नियमांचं पालन करून अखंड महाराष्ट्रामध्ये हा कार्यक्रम साजरा होईल। परंतु एक निश्चित आहे की गेली कित्येक वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांचा हा शिवस्वराज्य दिन हा राष्ट्रीय सण म्हणून जाहीर व्हावा अशा पद्धतीची एक चळवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सुरू होती। आपल्याला हे देखील माहिती आहे की अनेकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे बॅनर लावून फोटो लावून मतं मागण्याचा देखील प्रयत्न केला। परंतु मला सांगताना मनापासूनचा आनंद आहे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा शिवस्वराज्य दिन हा प्रत्येक महाविद्यालयामध्ये, प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये, प्रत्येक इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आणि विशेषतः प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये देखील साजरा केला जाणार आहे। फक्त यावर्षी कोविडचं पालन करून हा साजरा केला जाणार आहे। आम्ही जो GR काढला आहे त्याच्यामध्ये स्पष्ट असं म्हटलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र हे विद्यार्थ्यांसमोर कायमस्वरूपी असावं, यासाठी त्याला अनुसरून जे जे काही कार्यक्रम विद्यापीठामध्ये घेता येतील, महाविद्यालयामध्ये घेता येतील ते त्यांनी घ्यावेत। वक्तृत्व स्पर्धा असेल, निबंध स्पर्धा असतील किंवा अन्य ज्या ज्या काही स्पर्धा असतील, पथनाट्य स्पर्धा असतील, या देखील घ्याव्यात। आणि पुढच्या वर्षीपासून कोविड गेल्यानंतर शिवज्योत रॅलीचं देखील आयोजन प्रत्येक महाविद्यालयानं करावं अशा पद्धतीचा आम्ही GR काढलेला आहे। आणि मला सांगताना आनंद होतोय की अखंड महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांमधनं अतिशय चांगली भावना या निर्णयाबद्दल व्यक्त केली जाते आणि त्याचा शुभारंभ उद्या पुण्यामध्ये आहे आणि त्याच कार्यक्रमाच्या निमित्तानं आज मी पुण्यामध्ये आहे। परंतु आज देखील पुण्यातल्या ज्या 4 शासनाच्या इन्स्टिट्यूट आहेत त्यांना मी भेट दिली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं पुणा हा तसं बघायला गेलं तर शैक्षणिक हब बनलेला आहे। त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी नव्हत्या त्या देण्याचा उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री म्हणून मी प्रयत्न केलेला आहे। त्याच्यातला एक भाग आपल्याला माहीत असेल की नाशिकमध्ये यशवंतराव मुक्त विद्यापीठ आहे आणि त्या घटनेमध्ये असं लिहिलेलं आहे की या मुक्त विद्यापीठाची विभागीय कार्यालय असली पाहिजेत, उपकेंद्र असली पाहिजेत आणि ती रिजन वाईज असली पाहिजेत। परंतु तशी कारवाई इतक्या वर्षामध्ये काय होऊ शकलं नाही आणि म्हणून पहिली 2 विभागीय यशवंतराव मुक्त विद्यापीठाची कार्यालय काढण्याचा निर्णय आज आम्ही घेतला आहे। ते म्हणजे पुणा पिंपरी चिंचवडमध्ये आमची एक जागा आहे, त्या ठिकाणी आम्ही हे विभागीय यशवंतराव मुक्त विद्यापीठाचं केंद्र सुरू करतो आहे आणि दुसरं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हे विभागीय केंद्र सुरू करतो आहे। पूर्ण पश्चिम महाराष्ट्राचं उपकेंद्र जे आहे ते बारामतीमध्ये आम्ही सुरू करणार आहोत। त्याला देखील जागा बारामतीमध्ये तिथल्या नगरपालिकेनं द्यायचा निर्णय घेतलेला आहे। हे मुक्त विद्यापीठाची उपकेंद्र किंवा विभागीय कार्यालय कशासाठी पाहिजेत तर त्या विद्यापीठामधनं जवळजवळ 8 ते 10 लाख विद्यार्थी हे दरवर्षी परीक्षा देतात आणि त्यांना कायमस्वरूपी नाशिकला जावं लागतं। तर त्याच्यामुळं प्रत्येक विभागामध्ये ते कार्यालय असावं, ते केंद्र असावं, ही संकल्पना जी ॲक्टमध्ये आहे त्याची अंमलबजावणी करायला आम्ही सुरुवात केलेली आहे। आणि म्हणून पहिल्यांदा सुरुवातीला ही 2 विभागीय कार्यालय आपण सुरू करतो आहे, विभागीय केंद्र आपण सुरू करतो आहे आणि नागपूर असेल, अकोला असेल, जळगाव असेल या ठिकाणी उपकेंद्र देखील सुरू करतो आहे आणि त्याला देखील यशवंतराव मुक्त विद्यापीठानं निधी मंजूर केलेला आहे। आपल्याला माहीत असेल की रामटेक महाराष्ट्रातला जो एक भाग आहे त्या ठिकाणी कवी कालिदासांच्या नावानं संस्कृत विद्यापीठ स्थापन केलेलं आहे। त्याचा ॲक्ट जरी आपण बघितलात त्या ॲक्टमध्ये देखील असं आहे की ते जे विद्यापीठ आहे त्याची देखील उपकेंद्र ही रिजन म्हणजे विभागनिहाय असली पाहिजेत। संस्कृत विद्यापीठ जरी असलं तरी प्रत्येक भाषेच्या अनुषंगानं रिसर्च करणं ही त्या विद्यापीठाची जबाबदारी आहे आणि म्हणून हे देखील जे विद्यापीठ आहे त्याचं उपकेंद्र पुण्यामध्ये सुरू करण्याचा आज आम्ही निर्णय घेतला आहे आणि बाकीची 5 उपकेंद्र देखील सुरू करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे। त्याच्यातलं एक केंद्र उपकेंद्र हे पुण्यामध्ये होणार आहे।
मी आज गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला देखील व्हिजिट केली होती. त्या संदर्भात पुढच्या आठवड्यामध्ये या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांबरोबर आम्ही बैठक करणार आहोत. कारण ती जागा जी आहे ती मेट्रो 3साठी देण्यात आलेली आहे आणि त्याच्यामुळं आता बिल्डिंग कशा पद्धतीनं चांगली बांधायची आहे, किती जागा पॉलिटेक्निकला मिळणार आहे, त्याच्यातनं कशा पद्धतीनं नवीन कॉलेज होणार आहे, या संदर्भातली बैठक पुढच्या आठवड्यामध्ये आमची मुंबईला होईल. आणि मी जे आता PMRDAच्या लोकांची चर्चा केली, अधिकाऱ्यांची चर्चा केली, त्यांनी सकारात्मक भूमिका अशी मांडलेली आहे की ऑलरेडी अजितदादांनी त्यांना स्पष्ट असं सांगितलेलं आहे त्याच्यापेक्षा सुंदर इमारत आणि जास्त किमतीची इमारत ही त्या प्राधिकरणानं बांधून दिली पाहिजे. तशा पद्धतीचा GR लवकरात लवकर काढण्याच्या दृष्टीनं आम्ही परवा बैठक घेणार आहोत. तिसरी जी महत्त्वाचं इन्स्टिट्यूट जे आपल्याकडे आहे ते हॉटेल मॅनेजमेंट आहे. आणि मी आज तिथे व्हिजिट केल्यानंतर माझ्या लक्षात एक आलं की आम्ही एक हॉटेल देखील चालवतो आणि ते हॉटेल बंद आहे. आजच्या या सिच्युएशनमध्ये हॉटेल ते बंद आहे. पण आज आम्ही निर्णय असा घेतला आहे की मोठे ग्रुप जे आहेत, म्हणजे ताज असेल, आपल्याकडे GW मेरिट आहे, ली मेरिडियन आहे, हे मोठमोठे जे ग्रुप आहेत, असे ग्रुप जर आमच्याबरोबर त्या युनिटला एकत्र आले तर मला असं वाटतं की प्लेसमेंटची जी मुलांची अडचण आहे ती दूर होईल. आणि म्हणून तो एक धोरणात्मक आम्ही निर्णय घेतला की तिथं देखील कोर्सेस वाढवावेत. तिथं देखील अजून चांगल्या पद्धतीचे कोर्सेस टुरिझमचे असतील, हॉटेल मॅनेजमेंटचे असतील, जे परदेशामध्ये चालतात ते सुरू करावेत, अशा पद्धतीच्या सूचना मी तिथल्या प्राचार्यांना दिल्यात. आणि ते हॉटेल कशा पद्धतीनं चांगल्या ग्रुपला बरोबर घेऊन चालवता येईल हा देखील निर्णय येत्या काही दिवसामध्ये आम्ही घेणार आहोत आणि तशा देखील सूचना मी आज दिलेल्या आहेत. तिसरी जी इन्स्टिट्यूट आमची आहे ती म्हणजे COAP, ज्याचं नाव नुसतं देशात नाही तर जगभरामध्ये आहे. आणि म्हणून या इन्स्टिट्यूटचा दुसरा एक कॅम्पस ज्याला AICTनं मान्यता दिलेली आहे तो चिखली, तो कॅम्पस करण्यासाठी जवळजवळ 150 कोटी रुपयाची तरतूद ही नुसती केलेली होती. परंतु त्याच्यातले 25 कोटी रुपये हे आज आम्ही COAPला दिलेले आहेत. त्यांच्या ग्रंथालयाला 5 कोटी रुपये दिलेले आहेत. त्यांचं प्रेझेंटेशन देखील आज मी बघितलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की येत्या काही दिवसामध्ये त्या कॅम्पसचं भूमिपूजन देखील मान्यवरांच्या हस्ते आम्ही करू आणि एका नवीन शैक्षणिक वातावरणाला चिखलीमध्ये सुरुवात होईल अशा पद्धतीची प्रोव्हिजन या COAPच्या सगळ्या लोकांनी देखील केलेली आहे. लॅबसाठी मला खरं तर या इन्स्टिट्यूटचा आदर्श सगळ्यांनी घेतला पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी आमच्या सल्लागार कमिट्या आहेत शासकीय कॉलेजेसवर, आज फंडिंग जे उपलब्ध केलेलं आहे, जवळजवळ या 2 वर्षामध्ये 35 कोटी रुपये CSRमधनं प्रताप पवार सरांनी जमा केलेले आहेत. आणि त्याच्यातनं देखील फार मोठी डेव्हलपमेंट या कॅम्पसची होते हे देखील सांगताना मला आनंद होतो आणि त्याचा देखील आढावा मी घेतलेला आहे. अजून COAPमध्ये काय करावं लागणार आहे, कशा पद्धतीनं डेव्हलपमेंट करता येईल यासाठी मुख्यमंत्री महोदयांची देखील आम्ही चर्चा करतो आहे, उपमुख्यमंत्री महोदयांची देखील मी चर्चा करणार आहे. आणि COAP जसं IIT आहे त्या तोडीचं बनलं पाहिजे या दृष्टीनं आम्ही मार्गक्रमण करतो आणि त्यांना ज्या काही त्याच्यामध्ये आम्हाला गोष्टीचं सहकार्य करायचं आहे ते देखील शासन म्हणून आम्ही करणार आहोत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की या तिन्ही इन्स्टिट्यूटमध्ये महाराष्ट्र शासनाचं जे काही योगदान आम्हाला द्यावं लागणार आहे ते आम्ही नक्कीच देणार आहोत. आणि शेवटचा मुद्दा जो गेले कित्येक महिने कोविडमुळे थांबलेला होता, त्या देखील इमारतीची मी पाहणी करून आलो, ते म्हणजे टीचर्स अकॅडमी. टीचर्स अकॅडमीचं काम जर आता आपण जाऊन बघितलं तर सगळं कन्स्ट्रक्शन वर्क संपलेलं आहे, सगळं फर्निचर आलेलं आहे. परंतु मी ती माहिती घेतली की महानगरपालिकेनं एक नोटीस काढलेली आहे की या कोविडच्या संपूर्ण वातावरणामध्ये प्रतिबंधक म्हणून काम करू नये, त्याच्यामुळं काम ते थांबलेलं आहे. पण मला असं वाटतं की सोमवार मंगळवारी ज्यावेळी आपलं लॉकडाऊन शिथिल होईल त्यावेळी पुढचं काम 15-20 दिवसाचं जे राहिलं आहे ते देखील पूर्णत्वाकडे जाईल. आमचं स्टुडिओचं सामान देखील येऊन राहिलेलं आहे. फक्त कामाचे आदेश ज्यावेळी सुरू करण्याचे महानगरपालिकेकडनं होतील त्यावेळी ते देखील काम सुरू होईल. त्यामुळे सगळ्या इन्स्टिट्यूटचा देखील आज मी आढावा घेतला आहे. जास्तीत जास्त महाराष्ट्र शासनाकडनं जे काही सहकार्य आम्हाला या 3 इन्स्टिट्यूटना करता येईल त्या करण्याचा प्रयत्न माझा नक्की राहणार आहे. COAPला तर आपण स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा दर्जा देण्याच्या मनस्थितीमध्ये आहोत. जसे मगाशी मी म्हटलं की IITला जसा दर्जा आहे म्हणजे स्वायत्ता तर आपण देऊच, परंतु जर स्टेट इन्स्टिट्यूट झालं तर मला असं वाटतं की देशातलं असं पहिलं इन्स्टिट्यूट असेल
ज्याला स्टेट अशा पद्धतीनं दर्जा देईल आणि तेवढ्या चांगल्या पद्धतीचं काम COEP नक्की करतं आहे. म्हणून तो प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना मी आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आणि तशा पद्धतीनं जर आम्हाला कारवाई करता आली तर COEPचं रेप्युटेशन आहे त्याच्यापेक्षा उंचावेल. आणि इथं आपण एक जर दुसरा एक माहिती घेतली तर परदेशातल्या विद्यार्थ्यांची संख्या देखील लक्षणीय आहे. त्याच्यामुळं COEP अनेक डिपार्टमेंटमध्ये सहकार्य करते. म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पंतप्रधान सडकच्या रस्त्यांचं देखील ॲनालिसिस करण्याचं काम, त्याची इस्टिमेट करण्याचं काम आणि इस्टिमेट अप्रूव्हल करण्याचं काम जर महाराष्ट्रातलं कुठचं कॉलेज करत असेल तर हे COEP कॉलेज करतं. त्याच्यामुळं गव्हर्नमेंटचा देखील पूर्ण विश्वास या कॉलेजवर आहे आणि म्हणून त्यांना स्वायत्त जर अधिकार आम्हाला सगळ्यांना देता आले तर त्या दृष्टीने देखील आम्ही वाटचाल करणार आहोत. कालच CETच्या सगळ्या लोकांची आमची बैठक झाली. डायरेक्टर देखील त्याला उपस्थित होते. एक महत्त्वाचा निर्णय जो मागच्या वर्षी आम्ही केलेला होता त्याच पद्धतीची प्रोफेशनल कोर्सेसला CET होईल. त्याच्यासाठी कुठं दुसरा काही मार्ग अवलंबायचा आहे अशातला भाग नाही. विषय जो राहतो 12वी नंतर BA, BCom, BSc आणि या तत्सम जे आपल्या साईट्स आहेत त्यांना जे ॲडमिशन घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये अनेक प्रवाह आहेत हे मात्र नक्की आहे. काही मंडळींचं म्हणणं आहे की CET घेतली पाहिजे, काही मंडळींचं म्हणणं आहे की जे मार्क्स आपल्याला बोर्डाकडनं येतील, सर्टिफिकेट्स येतील, मार्कशीट येतील त्या पद्धतीनं केलं पाहिजे. याच्यावर मला असं वाटतं की 12वीचे रिझल्ट कशा पद्धतीनं कुठच्या पॅटर्नमध्ये जाहीर होत आहेत, युनिव्हर्सिटी कशा पद्धतीनं किंवा बोर्ड जी आहेत ती कशा पद्धतीनं आमच्याकडे रिझल्ट पाठवत आहेत त्याच्यानंतरच सगळ्यांना विश्वासात घेऊन हा निर्णय घेणं गरजेचं आहे. कारण अचानक CETची जर आम्ही घोषणा केली तर CET 12वीच्या अभ्यासक्रमावर करायचं बरोबर आहे, परंतु त्याला परत किती कालावधी द्यायचा, परत अकॅडमिक इयर कधी सुरू होणार, ह्या सगळ्या गोष्टी अडचणीच्या आमच्या समोर आहेत. आणि म्हणून आम्ही काल असा एक निर्णय घेतला आहे की युनिव्हर्सिटीचे काही व्हाईस चान्सलर आणि प्रख्यात कॉलेजेस जी महाराष्ट्रातली आहेत त्यांचे प्राचार्य अशी एक कमिटी करून जर त्याच्यातनं काही निर्णय आम्हाला घेता आला तर आम्ही घेऊ. परंतु एक जे मी मागच्या माझ्या डिपार्टमेंटच्या परीक्षांच्या वेळी सांगितलं होतं की 12वी पास झालेल्या कुठच्याही विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान आम्ही व्हायला देणार नाही. त्यांना आवश्यक असलेल्या कॉलेजला ॲडमिशन कशी मिळेल या पद्धतीची यंत्रणा आमची तयार असेल. नाही, विद्यापीठामध्ये अजून मला कल्पना नाही की प्रायव्हेट ठिकाणी चालू झालं आहे का, परंतु 18 ते 44 सध्या वॅक्सिनेशन का थांबवलं आहे तर जो 45 वर्षावरील लोकांना आपण वॅक्सिनेशन देत होतो आणि त्यांचा सेकंड डोस जो आपल्याला मिळत नव्हता त्याच्यामुळे आपण 18 ते 44च्या लोकांचा तिकडे आपण डायव्हर्ट केला होता. पण तो आता द्यायला काही दिवसामध्ये सुरू होईल. त्याच्यामध्ये परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचं वॅक्सिनेशन हे सुरू झालं आहे मुंबईमध्ये. आज मी किंवा उद्या पुण्यामधल्या युनिव्हर्सिटीशी चर्चा करून नक्की काय करावं लागेल हे देखील मी फायनल करणार आहे. पण विद्यार्थ्यांना लसीकरण जर करायचं असेल तर 18 ते 27 हा वयोगट आमच्याशी निगडीत आहे. तर त्यांना लसीकरण कशा पद्धतीनं करता येईल या संदर्भात मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करणार आहे आणि त्याच्यानंतरच तो निर्णय होईल. नाही, प्रोफेशनल कोर्सेसचे यावर्षीच्या पण तशा बघितल्या तर परीक्षा सगळ्याच ऑनलाईन झालेल्या आहेत. लेक्चर्स देखील ऑनलाईन झालेली आहेत. जोपर्यंत कोविडचं जे वातावरण आहे हे नियंत्रणाखाली येत नाही, पूर्ण डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीला असं वाटत नाही की आपण कोविडमधनं बऱ्यापैकी मात करून पुढे गेलेलो आहोत, तोपर्यंत विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये बोलून लेक्चर देणं किंवा प्रॅक्टिकल करणं हे मला असं वाटतं की फार मोठ्या पद्धतीनं गैरसोयीचं आहे. कारण तिसऱ्या लाटेची ज्यावेळी आपण चर्चा करत असतो त्यावेळी तिसऱ्या लाटेचे प्रिकॉशन घेत असताना या सगळ्या गोष्टी सध्या आपल्याला ऑनलाईनवरच कराव्या लागतील.
ऑलरेडी मला असं वाटतं की हायर एज्युकेशन आणि टेक्निकल एज्युकेशनचं 12वी नंतरचं स्ट्रक्चर हे ऑलरेडी रेडी झालेलं आहे. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की 4 विद्यापीठांचे दीक्षांत समारंभ देखील पार पडले. त्याच्यामध्ये अमरावती विद्यापीठ असेल, कोल्हापूर विद्यापीठ असेल, गडचिरोली असेल, बरोबर ना, सगळ्या विद्यापीठाचे. म्हणजे ऑनलाईन सिस्टीम एवढी विद्यार्थ्यांच्या देखील आता अंगवळणी पडलेली आहे की अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाईन देऊन आम्ही त्यांना सर्टिफिकेट देखील प्रदान करण्याचा कार्यक्रम केलेला आहे. मुद्दा राहतो आता शालेय शिक्षणचा. शालेय शिक्षणाची कसोटी ही पहिल्याच वर्षी आहे. हाच जो इश्यू झाला होता तो मागच्या वर्षी आम्हाला भोगावा लागला होता. आज ते शालेय शिक्षणाला भोगावं लागतं. पण याच्यातनं देखील शालेय शिक्षण चांगल्या पद्धतीनं मार्ग काढेल. आणि ज्या पद्धतीनं आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं आता अंतिम वर्षाच्या एक्झाम घेतल्या किंवा PGच्या आम्ही एक्झाम घेतोय, तशाच शालेय शिक्षणाच्या देखील एक्झाम आणि लेक्चर्स होतील. विद्यापीठ संलग्न कितीतरी महाविद्यालय आहेत जे पुणे, नगर आणि नाशिक विभागात आहेत. या महाविद्यालयातून कोरोना काळात अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की महाविद्यालय बंद करण्याचे प्रस्ताव त्यांनी पुणे विद्यापीठाकडे पाठवलेले आहेत. यावरती काय? विद्यापीठानं महाविद्यालय जर बंद करायची असेल तर त्याची शिफारस ही शासनाकडे करावी लागते आणि शासन त्याच्यावर निर्णय घेतोय. पण मला विदर्भातल्या एका पॉलिटेक्निकच्या व्यतिरिक्त आता सध्या तरी कुठचा दुसरा प्रस्ताव माझ्याकडे तरी आलेला दिसत नाही. आणि विदर्भातल्या पॉलिटेक्निकचा पण प्रस्ताव हा आजचा नव्हता. त्यांच्या जागेचे प्रश्न निर्माण झाले होते आणि त्याच्यातनं ते कॉलेज बंद झालेलं आहे. कुठेही कोविडच्या सिच्युएशनमध्ये बंद झालेलं नाही. आणि ही खरी माहिती संचालक पण आपल्याला देऊ शकते. पण तशा पद्धतीचं विद्यापीठानं कुठेही कॉलेजेस बंद करावे असे प्रस्ताव काही शासनाकडे पाठवलेले नाही. राज्याची आर्थिक परिस्थिती खडखडाट आहे, प्राध्यापक भरती थांबली आहे. त्याचवेळी आपल्या जे ॲफिलिएटेड कॉलेजेस आहेत सगळे सिनियर, त्याच्यामध्ये बरेचसे लोक जे एमफिलच्या फक्त एमफिलच्या याच्यावर पदोन्नती घेत आहेत, भरपूर पैसे त्यांना म्हणजे पदोन्नत्या झाल्या, ते प्राचार्यापर्यंत गेले. असे जवळपास 1,500-2,000 आहेत. ऑफिशियली आकडेवारी सरांकडे 872 अशी आहे. त्यांना शासनाच्या तिजोरीतून कोट्यवधी रुपयाचं वेतन जात आहे. याच्यावर काहीच कारवाई करत नाही. केवळ बैठका एवढंच झालं. नाही, एमफिलच्या बाबतीमध्ये एक कोर्टाचा देखील एक निर्णय झालेला आता आहे. आणि जो कोर्टाचा निर्णय झाला त्याच्या पद्धतीनंच आम्हाला अंमलबजावणी करावी लागेल, कोणाच्या मनात असो किंवा नसो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की कोर्टाने जी काही गाईडलाईन दिलेली आहे त्या पद्धतीने आम्ही कारवाई करणार आहोत. आणि दुसरं, आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मला प्राध्यापक भरतीच्या बाबतीत देखील सांगायचं आहे की मला माहिती आहे की प्राध्यापक सगळे पॅनिक आहेत. म्हणजे ज्यांना भरती व्हायचं ते पॅनिक आहेत, ते 100%ची मागणी करत आहेत. पण ही देखील सिच्युएशन लक्षात घेतली पाहिजे, ज्याचा उल्लेख आपण केला की तिजोरीमध्ये काय परिस्थिती आहे हे बघूनच आम्हाला याचे निर्णय घ्यावे लागणार आहेत. पण एक मात्र मी तुम्हाला सांगतो की अकॅडमिक इयर ज्यावेळी 22-23 सुरू होईल त्यावेळी प्राध्यापक भरती ही महाराष्ट्रामध्ये झालेली आपल्याला दिसेल. अनेक नवीन प्राध्यापक 22-23च्या अकॅडमिक इयरमध्ये प्राध्यापक म्हणून जॉईन झालेले आपल्याला दिसतील. आता ती जी मागणी आहे की 100% करायचं, 50% करायचं की 40% करायचं, हा शासन त्या तिजोरीकडे बघून निर्णय घेणार आहे. पण एक मात्र मी आश्वस्त करतो, ठीक आहे, मी सांगितलं होतं 15 दिवसात करतो, पण शेवटी करोना घालवणं किंवा करोना जो आला आहे ते काय मी आणलं नाही किंवा घालवणं माझ्या हातामध्ये नाही. त्याच्यामुळे माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना मला हीच विनंती करायची आहे की कोविडचं एवढं मोठं संकट असताना देखील जे काही प्राध्यापकांची भरती करायची आहे त्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत, त्याच्यावर आम्ही ठाम आहोत. आणि पुढच्या 22-23च्या अकॅडमिक इयरमध्ये प्राध्यापकांची भरती झालेली आपल्याला दिसेल, म्हणजे जॉईन झालेले दिसतील. म्हणजे मी काय पुढच्या वर्षी होणार असं म्हटलं नाही. 22-23ला प्राध्यापक जॉईन झालेले आपल्याला दिसतील. प्राध्यापकांच्या भरतीला किमान 11 ते 12 महिने लागतात, म्हणजे एकदा डिक्लेअर केल्यानंतर. त्याच्यामुळे तो कालावधी त्यांचे ॲडव्हर्टाईज काढायच्या असतात, त्यांचं काहीतरी व्हेरिफिकेशन करायचं असतं. सगळ्या बाबतीमध्ये जे काही त्या कॉलेजची प्रोसिजर आहे ते 8 ते 9 महिने लागतील. पण पुढच्या अकॅडमिक इयरला ह्या सगळ्या प्रोसेस कंप्लीट करून प्राध्यापकही नोकरीला आलेले आपल्याला दिसतील. CETची डेडलाईन जी प्रोफेशनलसाठी आहे ती मी कालच जाहीर केलेली आहे. जुलैच्या लास्ट वीकला किंवा ऑगस्टच्या फर्स्ट वीकला CETची एक्झाम आम्हाला घ्यावीच लागेल. ऑनलाईन पद्धतीनं ती आम्ही घेणार आहोत.
आणि मागच्या वर्षी कोविडच्या पार्श्वभूमीवर जसं विद्यार्थ्यांना सुरक्षित ठेवून आम्ही CETची एक्झाम घेतली त्याच पद्धतीने एका दिवसात किंवा 2 दिवसात आम्ही घेणार आहोत. आणि मागच्या वर्षी जेवढी CETची सेंटर होती त्याच्यापेक्षा दुप्पट CETची सेंटर करण्याचा निर्णय कालच्या बैठकीमध्ये झालेला आहे. म्हणजे दुप्पट करण्याचा प्रयत्न आमचा आहे. ज्या ठिकाणी कॉम्प्युटर्स आहेत, चांगल्या लॅब्स आहेत, त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी हे सेंटर झालं पाहिजे. आणि त्याच्यासाठी आम्ही कालच कमिटी नेमली. त्या कमिटीचे प्रमुख चिंतामणी जोशी आहेत, जे कमिशनर CETचे आहेत ते, डॉक्टर मानेसाहेब देखील आहेत आणि डॉक्टर वाघ आहे. या तिघांची समिती आहे. ते त्याच्यामध्ये सर्च करतील कुठं आपल्याला सेंटर करायचं आहे, जास्तीत जास्त सेंटर कुठे करायचे आहेत. 4 दिवसामध्ये ते अहवाल देतील आणि त्याच्यावर कारवाई होईल. महाविद्यालयांच्या शुल्काबाबत पहिलंच धोरण आमचं स्पष्ट आहे की जितके दिवस कॉलेज बंद आहे, त्याच्यामुळे लायब्ररी बंद आहे, तर या सगळ्या गोष्टीचा विचार करण्यासाठी FRA नावाची एक कमिटी असते. त्याची मुदत संपलेली आहे. ती फाईल जी आहे ती CM साहेबांकडे या 2 दिवसामध्ये सहीला जाईल. FRAची कमिटी पुन्हा एकदा तयार होईल. जे कोण अध्यक्ष होतील, जे कोण सदस्य होतील त्यांच्याबरोबर तातडीची बैठक माझी होईल आणि जे विद्यार्थ्यांच्या मनात आहे, पालकांच्या मनात आहे, ते करण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि त्याच्या संदर्भातली चर्चा होईल. मी अजिबात घोषणा केली नाही आणि घोषणा करून प्रसिद्धी मिळवायची मला अजिबात अपेक्षा नाही. मी पहिल्यांदाच सांगितलं की असं एखादं महाविद्यालय जर करत असेल तर त्याची तक्रार तातडीनं संचालकांकडे करावी. महाविद्यालयाची मॅनेजमेंट जर असं करत असेल, विद्यार्थ्यांना छळत असेल, तर त्यांच्यावर FIR दाखल केले जातील. हे देखील स्पष्ट मी सांगितलेलं आहे. तशा तक्रारी जर आल्या असतील तर आम्ही करू. पण FRAची सिस्टीम आहे. FRA ही बॉडी स्वायत्त बॉडी आहे. त्यांना 31 मार्चच्या अगोदर हे निर्णय घ्यावे लागतात. पण या पॅन्डेमिकमध्ये आता नवीन बॉडी आल्यानंतर मी स्वतः त्यांच्याशी चर्चा करणार आणि त्याच्यातनं आम्ही निर्णय घेणार. अध्यक्ष नाही, आपण जो मुद्दा मांडला ना त्याच्यासाठी ही समिती नाही आहे. प्रायव्हेट युनिव्हर्सिटीला ज्या पद्धतीनं काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्या योग्य आहेत की अयोग्य आहेत हे तपासण्यासाठी कमिटी केलेली आहे. आज मी तुम्हाला एक शब्द देतो की अशा पद्धतीनं जर प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये होत असेल तर FRAची सिस्टीम जशी बाकीच्या कॉलेजेससाठी आहे तशी प्रायव्हेट कॉलेजच्या शुल्कावर बंधन आणणारी एखादी जर कमिटी मला करता आली ॲक्टमध्ये अमेंडमेंट करून, ती देखील मी करायला तयार आहे. फक्त त्याचा मला अभ्यास करावा लागेल. होते बरोबर. नक्कीच मी तेच सांगितलं की शुल्क नियंत्रण समिती प्रायव्हेट विद्यापीठांवर देखील असावी या संदर्भातला निर्णय करण्याच्या मनस्थितीमध्ये मी आहे. पण त्याचं प्लस मायनस बघितलं पाहिजे की ॲक्टमध्ये त्यांच्या काय आहे ते तपासून विद्यार्थ्यांच्या हितासाठी ही नक्की समिती केली जाईल. पण त्याच्यामध्ये जे ॲक्ट केलेले आहेत त्या ॲक्टनुसार जर त्यांना स्वायत्ता दिली असेल तर ती स्वायत्ता कमी करण्यासाठी दुसरी कमिटी नेमून त्याची शिफारस घेऊन ॲक्टमध्ये अमेंडमेंट करणं हाच त्याला पर्याय आहे. परिस्थिती सगळीकडेच म्हणजे तसं जर बघितलं तर शालेय शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत PGपर्यंत मेडिकलपर्यंत ही सगळीच वस्तुस्थिती तशी आहे. परंतु त्या संबंधित परीक्षांचा विचार त्या संबंधित यंत्रणांनी केला पाहिजे. मुद्दा असा राहतो की किती फी आकारायची. आता CETचा मगाशी आपण कोणीतरी उल्लेख केला. CET जर घ्यायची झाली तर पहिलाच मी मुद्दा क्लिअर केला होता कालच्या बैठकीमध्ये की CET जर उद्या घ्यावी लागली 12वी नंतरच्या
BA BCom सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी, तर एकही रुपयाचं शुल्क न घेता ते CAT आपल्याला करावी लागेल. आजही त्या मताशी मी ठाम आहे. CAT जर करावीच लागली तर CATच्या म्हणजे जी CATची एक्झाम देणार आहेत त्यांच्याकडनं एकही रुपया न घेण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. कारण ऑलरेडी त्यांनी 12वीच्या परीक्षांसाठी पैसे भरलेले आहेत, 12वीसाठी त्यांनी कष्ट घेतलेले आहेत आणि त्यांच्याकडनं परत CATसाठी पैसे घेणं हा त्यांच्यावर अन्याय आहे. हे मी करू शकतो, कारण CAT हे माझ्या अंतर्गत येतं. मी मुख्यमंत्री साहेबांना सांगू शकतो. तसंच ज्या ज्या यंत्रणा ज्यांच्याकडे आहेत त्यांनी हा पुढाकार घेतला पाहिजे. आणि मला असं वाटतं की CAT करायची की नाही हे जसं आमचं कमिशनर आणि आम्ही सगळे CAT सेल ठरवतो तशा पद्धतीने त्यांच्या त्यांच्या यंत्रणांनी हे निर्णय घेतले पाहिजे. सर, फक्त ती राज्यस्थानावर राहील CET एकच स्टेट परीक्षेप्रमाणे किंवा मग विद्यापीठ स्तरावर होईल त्या म्हणजे संलग्न महाविद्यालयांसाठी आणि विद्यापीठासाठी? नाही, पण एक महत्त्वाची गोष्ट आहे की ह्या सगळ्याच माहित्या आमच्या मिटिंगच्या तुम्हाला कशा कळलेल्या आहेत आम्हाला माहीत नाही. नाही, म्हणूनच सांगितलं त्याचं अभिनंदन आहे ना. आता विद्यापीठानं जर करायचं झालं तर विद्यापीठाच्या परत काही वेगळ्या अडचणी आहेत. कॉलेज वाईज करायचं म्हटलं तर कॉलेजच्या वेगळ्या अडचणी आहेत. रेप्युटेड कॉलेज जी आहेत, मी त्यांची नावं घेत नाही, त्या कॉलेजच्या प्राचार्यांचं एक वेगळं म्हणणं आहे कशा पद्धतीनं करावं. मला असं वाटतं की हुशार विद्यार्थ्यापासून सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत कुठेही अन्याय होऊ नये असा आम्हाला निर्णय घ्यावा लागेल. कारण याच वर्षी फक्त तो घ्यावा लागणार आहे, तो काही दरवर्षी घ्यायचा नाही आहे. आणि म्हणून चर्चा करताना 2-4 दिवस जी जातं आणि सगळ्यांना असं वाटतं की आम्ही मुद्दाम उशीर करतो. मुद्दाम उशीर करण्याचा प्रश्नच येत नाही. आमच्या एखाद्या निर्णयानं जर सर्वसामान्य कुटुंबातल्या विद्यार्थ्यावर जर परिणाम होणार असेल तर आम्ही तो निर्णय घेऊन उपयोगाचा नाही. म्हणून थोडाफार वेळ जातो. आणि पण CATच्या बाबतीत पण ते सांगितलं की प्रोफेशनलच्या आम्हाला कराव्याच लागतील. आणि या संदर्भात आम्हाला जर काही गाईडलाईन आली, UGCची गाईडलाईन आली, अन्य कुठनं गाईडलाईन आली तर आम्हाला त्या कराव्या लागतील. पण विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि पालकांचं मनोधैर्य वाढवण्याच्या दृष्टीनंच त्या परीक्षा असतील. नाही, आपल्याला असं वाटलं होतं की अकॅडमिक इयर एकदम पुढं जाईल असं आपल्याला वाटलं होतं. परंतु मला सगळ्यांनाच धन्यवाद दिले पाहिजेत. युनिव्हर्सिटीच्या लोकांना दिले पाहिजेत, प्राध्यापकांना दिले पाहिजेत, प्राचार्यांना दिले पाहिजेत की जे आम्ही ठरवलं होतं. आम्हाला वाटलं होतं की डिसेंबर क्रॉस होईल अकॅडमिक इयरला, ते झालं नाही. तसं जर झालं असतं तर आम्हाला काही देशांमध्ये जे जानेवारी टू डिसेंबर अकॅडमिक इयर केलं तसं आम्हाला करावं लागलं असतं. पण यांच्या सगळ्यांच्या मेहनतीनं आम्ही सप्टेंबरपर्यंत थांबलो, सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत. त्याच्यामुळे आम्हाला ते काय वाढवावं लागलं नाही, फक्त 1 महिन्याची गॅप पडली. यावेळी पण बघा ना, आता जरी 12वीचे रिझल्ट आता लागले असले तरी आम्ही काही करून सप्टेंबरमध्ये हे सगळं सुरू करण्याच्या मनस्थितीमध्ये आहोत आणि त्याच्यामध्ये आम्हाला यश येईल. त्याच्यामुळं कुठं आम्हाला सेपरेट करावं लागतं आहे अशातला भाग नाही. मागच्या वर्षी मी हे पण सांगितलं होतं कदाचित आम्हाला सिलेबस कमी करावा लागेल, पण ती पण अडचण दूर केली सगळ्या प्राध्यापकांनी, विद्यार्थ्यांनी ते सगळं करून. तर मला असं वाटतं काही ठिकाणी झालं आहे, काही ठिकाणी थोडा अभ्यासक्रम त्यांनी कमी केला आहे. पण काही विद्यापीठ आहेत, काही प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहेत, त्यांनी 100% सिलेबस क्लिअर करून परीक्षा घेतलेल्या आहेत. तर मॅडम मला असं वाटतं की सध्या तरी ते काय होऊ शकेल असं मला वाटत नाही. कारण प्रत्येकाचं युनिव्हर्सिटी वाईज जरी आपण बघितलं, मुंबई युनिव्हर्सिटीचं करिक्युलम बघितलं, पुण्याचं बघितलं, तिकडे गडचिरोलीचं बघितलं, तर ते समान आहे असं मला वाटत नाही. त्यांनी त्यांच्या तिथल्या परिस्थितीवर ते तयार केलेलं आहे. एक्झाम देखील आपल्याकडे ज्या होत्या त्या काही 15 मार्चला होतात, काही 1 एप्रिलला होतात, काही 15 मेला होतात. अशा पद्धतीचं त्यांचं शेड्यूल असतं. ज्यावेळी हे सगळे एका लाईनमध्ये येईल, म्हणजे अभ्यासक्रम एका लाईनमध्ये येईल, परीक्षा एकाच तारखेला होतील सगळ्या विद्यापीठामध्ये, त्यावेळी आपल्याला हे करणं शक्य आहे. तोपर्यंत मला असं वाटतं की उगाचच सांगायचं मी मंत्री म्हणून की हे मी करू शकतो, ते होणार नाही. कारण प्रत्येकाचा करिक्युलम हा वेगवेगळा आहे. सध्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीचा तर आपल्यापेक्षा सुद्धा वेगळा आहे, त्यांच्या परीक्षांचं शेड्यूल देखील एकदम वेगळं आहे. म्हणजे काही देशांमध्ये जे आहे की या तारखेला परीक्षा सुरू होते आणि या तारखेला संपते आणि या तारखेला रिझल्ट लागतो, असं सध्या तरी आपल्याकडे होऊ शकत नाही. CATचे 2 भाग आहेत ना. CAT आता नव्यानं घ्यायचा जर निर्णय झाला तर त्याचा अभ्यासक्रम मी तुम्हाला सांगितला की 12वीचा जो आहे तोच आपल्याला घ्यावा लागेल. आणि प्रोफेशनलचा जो आहे तो ऑलरेडी आम्ही डिक्लेअर केलेला आहे, जो चालत आलेला आहे. फक्त काय झालं की ही 2 वर्ष आपण ऑफलाईनच्या ऐवजी ऑनलाईन घेतली. आता 3रं वर्ष देखील आपण ऑनलाईन घेतोय, पण त्यांचा अभ्यासक्रम त्यांना माहिती आहे. सर, राज्यात आता बीडपासून मराठा आरक्षणाला आंदोलन जे आहे ते पुन्हा एकदा चालू झालेलं आहे. तुम्ही स्वतः कॅबिनेटमध्ये असता, शिवसेनेनं नेहमी याबाबत सावध भूमिका घेतली.
मला असं वाटतं की सावध भूमिका महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी कधीही घेतलेली नाही. मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये पूर्ण समाजाबरोबर मी आहे असं अनेक वेळा उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलेलं आहे. काल देखील ज्या समितीनं अहवाल दिलेला आहे तातडीनं साहेबांनी निर्णय घेतलेला आहे की पुनर्विचार याचिका दाखल करावी. त्याच्यामुळं काही लोक कदाचित हा गैरसमज निर्माण करत असतील, पण उद्धव साहेब हे कायम मराठा समाजाबरोबर राहिलेले आहेत आणि आरक्षणाच्या बाबतीमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं याच मताचे स्वतः उद्धव साहेब आहेत. त्याच्यामुळे जे कोण गैरसमज पसरवत आहेत, मला माहिती आहे त्यांचे किती लोक ऐकतात, पण तो नुसता गैरसमज आहे. नाही, आता मगाशी मी सांगितलं की जी समिती नेमली होती त्या समितीनं जे काही शिफारसी केल्या होत्या त्याच्यामधलं आता सुप्रीम कोर्टामध्ये पुनर्विचार याचिका जी दाखल करायची ते करतायत. आणि मेटे साहेबांना देखील मला विनंती आहे की कोविड चालू आहे, त्यांनी मुख्यमंत्री महोदयांची भेट घ्यावी, त्यांच्या काय मागण्या आहेत ते त्यांना सांगाव्यात. माझ्या अंदाजाप्रमाणे मोर्चामध्ये आज ज्या पद्धतीनं मोर्चा निघाला किंवा गर्दी होईल भविष्यामध्ये, हे शेवटी कोविडचा प्रादुर्भाव सगळीकडे चालू आहे. असं असताना डायरेक्ट त्यांनी सीएम साहेबांशी बोलून निर्णय घ्यावा. ते पैसे शासनानं दिले पाहिजेत या मताचा देखील मी आहे, परंतु सध्याची आर्थिक परिस्थिती आपण सगळे बघतोय, त्याच्यामुळे मला असं वाटतं की जेवढं शक्य आहे तेवढं देऊ. नाही, तशी परिस्थिती सुधारली तर टप्प्याटप्प्यानं देऊ. मला असं वाटतं की त्यांच्या पत्रकार परिषदेपेक्षा समाजाचं नेतृत्व युवराज संभाजी छत्रपती करतायत. त्यांनी ज्या काही भूमिका सरकारकडे मांडलेल्या आहेत किंवा त्यांनी ज्या काही सूचना मुख्यमंत्री महोदयांना दिलेल्या आहेत, तर त्या कशा पद्धतीनं पुढे न्यायच्या या संदर्भात सरकार कारवाई करतं आहे. त्याच्यामध्ये समितीचा अहवाल देखील आलेला आहे, ते देखील चांगल्या पद्धतीनं पुढे जातं आहे. आणि मला असं वाटतं की माझी देखील सरकारला विनंती राहणार आहे की मी देखील कॅबिनेटमध्ये आहे, मी देखील मुख्यमंत्री महोदयांना सांगणार आहे की जी प्रमुख मागणी आहे आरक्षणाचा विषय तर होत राहील, परंतु सारथी नावाची जी संस्था आहे ही अतिशय मोठ्या पद्धतीनं बळकट झाली पाहिजे. अशा पद्धतीचं मी देखील मुख्यमंत्री महोदयांना विनंती करणार आहे. नाही मॅडम, त्यावेळी त्यांनी ज्यावेळी अहवाल केला त्यावेळी मी पण त्यांच्याबरोबर सरकारमध्ये होतो, त्यावेळी ते आमच्याबरोबर होते. त्याच्या पत्रकार परिषदेवर बोलण्यापेक्षा त्यांनी काय आरोप केला, त्यांनी काय सांगितलं, त्यांनी मुख्यमंत्री महोदयांवर काय बोलले, हे काय महाराष्ट्राला नवीन नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आम्ही त्या समाजाला, मराठा समाजाला न्याय कशा पद्धतीने देऊ शकतो या पद्धतीनं सरकार पुढं जाणार आहे. आणि ते पुढं जात असताना जे काही मराठा समाजासाठी करावं लागेल ते मुख्यमंत्री महोदय करणार आहेत, हे स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे. गेल्या काही दिवसापासून म्हणजे असं होतं की समन्वय नसल्याचा मुख्यतः राज्य सरकारवरती आरोप होते. आता विजय वडेट्टीवारांचं पण जे काय झालं ते सगळ्यांच्या समोर आहे. आज त्यावरती नियमावली आली, परंतु एकंदरीत तुम्हाला वाटतं का समन्वय आहे, व्यवस्थित चालू आहे सरकार? समन्वय 100% आमच्यामध्ये आहे, परंतु विजय वडेट्टीवार साहेबांनीच नागपूरला सांगितलं ना की जे काय मी बोललो ते तत्वतः मान्य झालेलं होतं म्हणून बोललो. त्याच्यानंतर मुख्यमंत्री महोदयाने आज नियमावली जाहीर केली ना. नाही, शिष्यवृत्त्या प्रलंबित आहेत. त्याचं कारण तुम्हाला आता परत रिपीट करायला, कोविडच्या ह्या सगळ्या प्रादुर्भावामधनं जसजसं आपण बाहेर येऊ तसतशा त्यांच्या शिष्यवृत्त्या पण त्यांना मिळणार आहेत. त्याच्या संदर्भात परवा निर्णय झाला ना. त्याच्या संदर्भामध्ये तो प्रस्ताव जो आहे
तो प्रस्ताव महिला व बालकल्याण मंत्री यशोमतीताईंनी कॅबिनेटमध्ये आणला आणि तो मंजूर झाला. पण दुसरी आपल्याला एक विनंती करायची की उद्या जो शिवस्वराज्य दिन सोहळा आहे त्या कार्यक्रमाला आपण इथंच उपस्थित राहावं अशी विनंती आहे. 11 वाजता.